बंद करा म्हणायचं असेल की मला दिसलं पाहिजे. बाबा हात आलो चरी
म्हणलं म्हणा वाजवलं म्हणा म्हणजे ऐकण्याला जरा स्थिरता प्राप्त होते. निजली ती गेली व्यर्थ वाया पणी निजली ती वाया
निजले गे
वायापणे फुकटावणी जिणे झाली त्याची नाही तया सुख आळसी कुचर गाढव तो भार व्यर्थ आहे. श्रीराम सावध सदा सर्व काळ यशतो निर्मळ पावलासी नाही तया सुख आळसी कुचर गाढव तो भार व्यर्थ आहे. भगवान म्हणे यशाचा तो यश श्रीराम जगदीश पूर्ण ब्रह्म नाही तया सुख आळसी कुचर गाढव तो भार व्यर्थ आहे. जो बार नाही तया सुखाळसी कुचर गाढव तो भार व्यर्थ आहे. सेवेला घेतलेला अभंग कर्म करणारा पुरुष आपल्या कर्तव्यात सदा दक्ष असला पाहिजे असं सांगणार आपल्या पाठीचा का त्याच्या अगोदर थोडसा प्रास्ताविक सांगतो.
हे काल्याचे कीर्तन नाही. जरी काल्याच्या कीर्तनाची वेळ असली तरी काल्याचे कीर्तन आज दत्त जन्माचे कीर्तन. एक गंमत अशी आहे, उपासना संप्रदायामध्ये हा जो जयंतीचा कार्यक्रम केला जातो, रामनवमी म्हणा, गोकुळाष्टमी म्हणा किंवा दत्त पौर्णिमा म्हणा, आजची पौर्णिमा काय, हे उपासनेच्या माध्यमातून कार्यक्रम केलेले असतात. तसा जर विचार केला या तिन्ही लोकांचा जन्म झालेला नाही. श्रीरामाचा जन्म झाला नाही, कृष्णाचा जन्म झाला नाही आणि दत्ताचा जन्म झाला नाही. पण उपासना संप्रदायामध्ये त्यांचा जन्म मानला जातो. जसं तुम्हाला सवय आहे बायको बरोबर घेतल्याशिवाय काय कुठे गेले की पूजा करायची बसा खाली लवकर, खाली बसा. झाले की बायको अशी सवय या लोकांना. म्हणून हे लोक आपल्या गावात मंदिर बनवून विठ्ठल रुक्मिणी बरोबर मांडतात. तुमच्या जीवनात काय पण तसं पाहिलं पंढरपूरला जाऊन पहा, विठोबाचं मंदिर आलं तर तिचं मंदिर आलं. मी माझ्या मंदिरात एकटाच विठोबा मांडला. लोक म्हणाले रुक्मिणी कुठे, अरे तिचं त्याचं भांडण झालं म्हणून ती गेली रुसून. खोटं सांगितलं मी विठोबा मांडला म्हणून. लोक बरंच पाहत नव्हते. लोक म्हणजे आवाज कमी करा म्हणा. म्हणून लोकांच्या समजुती करता त्या पोपटली मंदिर बांधून रुक्मिणी. तर लोकापवाद भयंकर असतो. लोकापवादाला दिवस श्रीरामाने आपली बायको टाकून दिली होती. त्याला आपण काही बिघडत नाही, बांधलं मंदिर. योग असा की मंदिर असं झालं पोपटात झालं. ते किरण एकदा आले का ते फरण्याचं काम केलं करता का आणि येते मग माहिती. पण ते म्हणजे करतो आम्ही दुसरं मिस्त्री आले. असं झाला की सगळं खर्च जरी केलं तर 5,000 झाले. कोण गेलं आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाची चालली देवाच्या मनात आली, तिच्या मनात आपलं यायचं म्हणून कोण असं झालं की त्या जागेला शोभा आली त्याच्यामुळे. आता तर फारच शोभा आली. असो या लोकांना अशी सवय जन्मायची आणि मरायची. मेले तर रडतात. मला सांगतात अगा मरा शब्दून साधी आणि मेले या रडती. तुझं काय करणार, कारण नियतीचा सिद्धांत त्याबद्दल कोणी करू शकत. आता गंमत अशी या लोकांची, मराव तर वाटत नाही आणि नाही मिळत त्याचे हाल करतात. काय करणार मी आणखी 100 वर्ष मरू नका. तुझी किंमत गावात राहत घरात राहत. ईश्वरांना जीवाला मरण दिलं नसतं मरे काना मेला अन्ना कंटाळा येण्या. काय म्हणतात मात्र मी नसतं खरं त्याच्या मताकडे मिळणार नाही मग रडते. म्हणून लोकांना दाखवणं करते काय व्हाय नको काय करते रडते. असं त्या जन्म आणि मृत्यू अटळ आहे. त्या उपासना
आपला विषय आहे की दत्ताचा जन्म झालेला नाही, रामाचा जन्म झालेला नाही, कृष्णाचा जन्म झाला. कारण ग्रंथकार सांगतात, नामदेव महाराज सांगतात, नामदेव महाराज अभंग असेल म्हणजे रामनवमीचे कृष्ण गोकुळाष्टमीचे अभंग नामदेव महाराज. नामदेव महाराज सांगतात, त्याच्या अगोदर असं आहे, भागवतकार असं म्हणतात, अहं किल पुराणंतम प्रजार्थम भुवि मुक्तिदम पूज्यम न मोक्षाय मोहितो देव मायेया. वसुदेव असं म्हणतो, मी यापूर्वी आराधिली देवराया, देवाचा देव तुझी मी आराधना केली, पण देवाच्या मायेने मी मोहित झालो, मी त्याला मोक्ष मागायला पाहिजे होता. काय म्हणतो, काय परिस्थिती असेल सारखा बाजूला प्राप्तीच्या वेळी निर्दैवा आंधळेपणाचे डोळे उद्धार व्हायची पाळी नाही की माणसाला दुसराच मार्ग सुचतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी अशी गोष्ट लिहिली, आमचे गुरु महाराज सांगतात. कारण ज्ञानेश्वरी जर सांगावी तर साखरे महाराजांनी सांगावी, दुसऱ्याची ज्ञानेश्वरी ऐकण्याचा काही फायदा नाही. पण ज्ञानेश्वरी मराठी पण आपल्याला आपल्या बुद्धीने समजत नाही. मला एक अभिमान होता, आमच्या काळात 10 वर्ग पास झालेला माझा फार मोठा मान असेल. आवाज तुम्ही करावं थोडसा. आपल्याला कसं किती शिकावं लागते, आपल्याला वाचत नाही काय येऊन. पण महाराजांनी मला जबरदस्ती नसो, महाराजांनी स्वतः घेतली. परिस्थिती अशी आहे, महाराज आंदोलन झाली, महाराज देवपूजा करत असतात. बऱ्याच लोकांनी सुद्धा माझा प्रचार केला होता की भगवान महाराज देवपूजा करत नाही, देवपूजा करत नाही. आणि बहुतेक मला असं दिसते की आळंदीचे महाराज देवपूजा करत नाही. त्यापासून माहिती नाही. मी असं ऐकतो किंवा कीर्तन गेली की महाराज देवपूजा श्रीकृष्ण करत होता, देवपूजा श्रीराम करत होता. आपल्यासाठी ते काय करत माझ्या ध्यान करत पाठिंबा देवपूजा करत असतो मला नाही वाटत. माकड चालू म्हणून एखाद्या स्त्री बुद्धी नाही त्याची, त्याने जर पूजा केली असते त्याची बुद्धी स्थिर झाली असते. देवपूजेचे मुख्य फळ आहे बुद्धीची स्थिरता, ज्याची माकड छप्पन करतो त्याचा अर्थ हाय देवपूजा करतो.
त्याला क्लासी म्हणून खरे मुख्य म्हणा ए ते रोज सोडले का त्या सांगितलं का तू त्या पूजा नाही दुसऱ्याची पट्टी वळली कोणती कोणती झाली पूजा ही गोष्ट चुकी देवपूजेचं विधान सगळ्या लोकांना आले नाही का अजून धोतर कोणी नेसावा कोण नेसावं धोतर धोतर कोण नेसावं या लोकांची चुकी झाली नाही यांचं म्हणजे महाराज बाकीच्या चुकीची गोष्ट आहे म्हणजे परकीय लोकांच्या आक्रमणानं दबाबा सगळे फुलपेटवाले सगळे सगळे कळले जसं औरंगजेबाच्या दबाबाखाली लोक मुसलमान झाले तुमचे बाप मुसलमान भाग्यवाना म्हणतो सकाळीमध्ये मेहनत केली कारण मला असं समजते पहिली ना सकाळी इथूनच सुरू झाली आपण खेड्यात इथे असणारे मुसलमान भारतातले इथे बाहेरून आले ना इथलेच लोक पण दबावाखाली याच्यात दाब त्या दाबाने झाले मुसलमान तसं यांच्यावर बौद्धिक दाबाला फुलपॅन्ट नेसणारे इजारी घालणारे लोक कारण हे स्वकर्तव्याला विसरले आपली भूमिका काय हे भारत देश आहे काय आणि भारत देशाचं वर्णन ग्रंथकाराने पुराणे तोड भरून केलेलं आहे भरतखंडे भरतवर्षे जम्बूद्वीपे दंडकारण्ये हे दंडकारण्य काय हा भारत देश आहे या भारत देशात स्वकर्माला विशेष किंमत मध्ये जो माणूस स्वतंत्र कर्तव्य टाकतो तो काळ्या तोंडाचा आहे काळा तोंड आहे काळा तोंडा काय खेळी तो खेळी ते मेरी गोली मैं बाकी केली तो काळ तोंड आहे काळ तोंडा तो करंटा त्याच्या रिटा दर्शनात तोंड पाहू नका जो माणूस कर्तव्याला पाठ बोलून जातो तर तोंड पाहू नका खरं तो का तोंड आहे तो कसं काय बोलता दोन गोष्टी सांगतो लक्षात ठेवा जे लोक देवाला पाठ दाखवतात जे लोक देवाला पाठ दाखवतात त्याचे नाक कटतात कोणाला कट्टे कट्टे नाकात कोण होते कोण तो देवाला कोणाचं नाक कटलं मग तिने काय केलं होतं श्रीरामाच्या पाठीला काय मग देवाला पाठ दाखवू नये राजाला पाठ दाखवू नये असा शिरस्ता आहे पाहिलं तर श्रीमान नाटकाचं दाखवतात किंवा दिवस सांगितलं असे मानत पाठ ठेवून येतात कारण पाठ दाखवली तर नाक आणि स्वकर्तव्याचा त्याग केला तो तोंड कळव श्रीरामानं सीतेचा शोध घेण्याकरता 18 पद्म वानर पाठवले चारही दिशेला गेले पण कोणाला सीता सापडली सीता श्रीरामाची शक्ती आहे ध्यानात सीता श्रीरामाची शक्ती आहे आणि त्याला सापडते तू तो विचारवंत असतो असा होता तो मुख्य तोंडाला ओरडत नाही तो अक्कल
अक्कल नाही. ज्या जेवढा आवाज वाढतो, तोंड चालते, सरसर तोंड करते, त्याचा अर्थ अक्कलीला कमी आहे. आमचे गुरु महाराज सांगत असतात, विचार केला पाहिजे आपण कुठे बोलतो आणि कोणाशी बोलतो. काय अरे वाटर काही अवघड गोष्ट नाही. दाराला कुत्र्याला समजून काही अवघड गोष्ट सांगायचं, पण अगोदर विचार करावा.